चिंचपाडा मॅन फ्रॉम चिंचपाडा उमेश दादा भोईर या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय पीटीसी अर्थात पनवेल टेनिस क्रिकेट या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगलं दर्जेदार प्रेक्षेपण पाहायला मिळते। सकाळी जर विचार केला तर मी घरी बघत होतो पहिला सामना अतिशय उत्कंठवर्क झाला आणि असं आपोआपच या मैदानाकडे पावलं आली की पुढचे सामने देखील असे आपल्याला पाहायला मिळतील। पण थोडासा भ्रमनिराश झाला कारण 3 सामने थोडेसे वन साइड झाले। शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील पहिला चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज रघुदादा परदेशी। पहिला चेंडू या ठिकाणी मात्र अतिशय चांगला लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी नेहमीच आपल्याला रघुदादा परदेशी यांच्याकडे पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने कालुंद्रे गाव माझं आहे पण समोरच्या गावात रघुदादा राहतात भिंगारीचे सुपुत्र। या ठिकाणी मात्र ह्या चेंडूवर एक धाव निश्चित मिळेल। इथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय बऱ्यापैकी। एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाने या ठिकाणी नक्कीच आरसी बॉयज अलिबाग संघांचं आपलं धावफलक सुरू झालेलं आहे। 5 षटकांचा हा मर्यादित सामना आहे। या ठिकाणी चांगली फाईट दिली होती इक्कू दादा आणि त्यांच्या संपूर्ण संघाने। खालापूर संघाने मात्र निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागला। यावेळेचा चेंडू देखील मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता। चेंडू गली आणि पॉइंटच्या मध्ये ट्रॅव्हल होतो। दरम्यानच्या काळात एक धाव येते आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर आपण या सगळ्या ठिकाणी पाहतोय आरसी बॉयज अलिबाग संघाची स्थिती होती ती मात्र बिनबाद 2 अशी। शेवटचा हा सामना आहे अतिशय महत्त्वपूर्ण सामना। या सामन्यात देखील अशी स्थिती राहणार आहे की करो या मरो, जो संघ जिंकेल तो सुपर 4 ला जाईल आणि जो संघ हरेल त्याला मात्र घरचा रस्ता धरावा लागेल आणि 365 दिवस। यावेळेस मात्र पाहूया क्षेत्ररक्षक आहे हो आणि काय त्या ठिकाणी झेल घेतलाय अतिशय उत्कृष्ट असा झेल म्हटलं तर कॅच ऑफ द डे म्हटलं तरी काय वावगं ठरू नये। आणि पहिलाच धक्का या ठिकाणी बसतोय तो अलिबाग संघाला आणि नंदादेवी नांदगाव संघाला पहिली सफलता मिळते। एक बाद 2 अशी स्थिती या ठिकाणी आहे। पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते मात्र रघुदादा परदेशी। काही वर्षापासून कित्येक वर्ष आम्ही रघुदादाला पाहतोय आणि आता 40+ मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथे सुद्धा त्यांचा खेळ अगदी बहारतो। आपल्या जवानीमध्ये जेव्हा अतिशय सचिन म्हात्रे नवीन फलंदाज आणि आत्ताच जे फलंदाज बाद झाले त्यांचं नाव होतं संतोष दक्षिकर। आपण अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांची धुवाधार फलंदाजी पाहिली होती मात्र या सामन्यामध्ये महत्त्वाच्या सामन्यात काहीच अपयश त्यांना येतंय। नेहमीच आपण पाहतो केतन मेहर हे या ठिकाणी त्यांचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी पहिलं षटक नक्कीच रघुदादा यांच्याकडे सोपवले। त्यांना माहिती आहे रघुदादा काय करू शकतो। दोन्ही साईडला चेंडू हातभर वळवण्यामध्ये नेहमीच वाकबदार प्रसिद्ध आहेत। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पहा उजव्या डाव्या हाताच्या गोलंदाज आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी लेग ब्रेक टाकला त्यामुळे तो डाव्या हाताच्या फलंदाजाला ऑफ ब्रेक झाला आणि या ठिकाणी मात्र कोणती धाव येत नाही। धावसंख्या स्थिर आहे इथे 1 बाद 2 षटक क्रमांक पहिलं सुरू असताना। पुढचा चेंडू यावेळेचा देखील चेंडू बऱ्यापैकी होता। इथे मात्र फाईन लेग च्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो। एकदा पूर्ण होते दुसऱ्या धावेची घाई होतीये आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात येते। 2 धावा मिळत आहेत। 2 धावांच्या भरीनंतर इथे धावा होत आहेत त्या मात्र एकूण 4 धावा। षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव संख्या या ठिकाणी होते ती 4 धावा। 1 बाद 4 हे मात्र विसरून चालणार नाही। रघुदादांनी अतिशय चांगलं षटक हाताळलं या ठिकाणी आणि जर आपण पाहिलं पहिलं षटक हाताळताना कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिकच खऱ्या अर्थाने रघुदादा परदेशी यांनी या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी आपल्या खेळाडूंना किंवा विरुद्ध संघाला सुद्धा दाखवलेलं आहे की पहिलं हाणामारीचं षटक जे असतं त्यामध्ये कशी गोलंदाजी। आता मात्र स्वतः संघनायक केतन मेहर
पुढचं षटक म्हणजे षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतील. स्वतः कर्णधार आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. त्या ठिकाणी फलंदाज खेळतील. यावेळेचा चेंडू मात्र चांगला आहे. आमच्या सन्मान कक्षाला सलामी देणारा हा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होते ती दुहेरी अंकामध्ये संघ प्रवेश करतोय. 10 धावा 1 बाद 10. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र केतन मेहर यांना षटकार मारला जातोय. संघाची धाव संख्या 1 बाद 10. चला चेंडूची त्या ठिकाणी पूर्तता झालेली आहे. आपण जर पाहिलं तर दिनेश बंधू आपल्या जमान्यामध्ये रबलवर वगैरे हा स्पर्धा नव्हत्या. मला वाटतं हे 4-5 वर्षात हा प्रकार आलेला आहे बरोबर. आपल्या मला आठवतंय बुच बॉल असायचा बुच बघा तो जरा नरम त्यावर आपण खेळलोय. कवटी बॉलवर खेळलोय. पण हे रबर बॉलचा प्रकार हा आहे 2-3-4 वर्षात आलाय. मात्र हरकत नाही. प्रत्येक फॉर्मॅट हे आजमावलं पाहिजे मित्रांनो. आणि त्याच्यात सुद्धा मजा आहे. आज पाऊस असता तर अजून मजा आली असती. मात्र पावसाने थोडीशी आपल्याकडे पाठ फिरवलेली आहे. यावेळेचा चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक तिथे हो आणि त्या ठिकाणी अचूक झेल घेतला गेला. दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय तो मात्र आरसी बॉयज अलिबाग संघाला आणि नंदादेवी नांदगाव संघाला ही आणखी दुसरी सफलता इथे मिळते. चांगलं आपल्याला स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल घेतला गेला. 2 बाद 10 अशी या ठिकाणी स्थिती आहे ते आरसी बॉयज अलिबाग संघाची. चला नवीन फलंदाज काही क्षणात येतील. आज मात्र अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चांगली दिवस कारण वेळेत स्पर्धा सुरू होऊन आजचा दिवस वेळेत सुरू झाला आणि लवकरच संपण्याच्या बेतात आहे. कारण काही 3 सामने जे वन साइड झाले प्रत्येक सामन्यातला 1-2 षटकं जी वाचली त्यामुळे जवळपास अर्धा तास आपल्याला इथे आजची स्पर्धा लवकर संपेल असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर लालचंद गावंड दादा सुद्धा ह्या वयामध्ये क्रिकेटचा नक्कीच त्यांच्याकडून एन्जॉय केला जातोय. आजचा दिवस जर आपण पाहिला तर लालचंद दादा तुमचा सुद्धा आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कारण अतिशय चांगली आपण फलंदाजी केलेली आहे. नवीन फलंदाज 12 खेळाडू या अलिबाग संघ 12 खेळाडू पाठवा प्लीज. नावं कळली पाहिजे आपल्याला. आपल्याला वैयक्तिक बक्षीस सुद्धा या स्पर्धेत आहेत त्यामुळे नावं आम्ही XYZ तर नाही लिहिणार. नावं खरी नावं लिहिणार आहोत या नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इकडून आम्हाला कमिटीकडनं आदेश येतात आणि ते आम्ही फॉरवर्ड करतोय. आता जो नवीन बॅट्समन गेला त्याचं नाव राकेश रामनाथकर. हा बसा बसा इथं बसा. तर इथे स्ट्राईकला आपण नवीन फलंदाज राकेश राम दरम्यानच्या काळात पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय की स्क्वेअर चेंडू आहे. व्हाईट बॉल आहे आणि 1 धावेची भर होते आणि ह्या 1 धावेच्या भरीनंतर धावसंख्या होती ती 11 धावा. दरम्यानच्या काळात 2 गडी देखील बाद झालेले आहेत. केतन मेहर स्वतः संघनायक पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हा चेंडू देखील वा काय गोलंदाजी अगदी अक्षरशः या ठिकाणी फलंदाज बीट होतोय चकित होतोय. उरलेलं काम यष्टीरक्षक या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे तिथे कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळत. पुन्हा एकदा इथे केतन हा चेंडू मात्र वा रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. या फटक्यामध्ये होता वजन आणि धावा येते तब्बल अर्धा डझन. षटकार
6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती या ठिकाणी होते ती मात्र 17 धावा. हळूहळू का होईना या ठिकाणी आरसी बॉयज अलिबाग संघ या ठिकाणी थोडीशी धावांची गती वाढवताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकात केवळ आणि केवळ फक्त 4 धावा आल्या होत्या. हे दुसरं षटक बऱ्यापैकी म्हणता येईल अलिबाग संघासाठी. मात्र नंदादेवी नांदगाव संघ या ठिकाणी अजूनही रघुदादाचं षटक एक शिल्लक असेल. आणखी नाही काही, प्रत्येकाला एकच 5 गोलंदाज वापरायचे आहेत. ह्या स्पर्धेचा नियम आहे. 5 षटकामध्ये जर 50 धावा झाल्या ना तर उमेश सर तितकशी चांगली फाईट पाहायला मिळत नाही. 60, 65, 70 धावा झाल्या तर मात्र सामन्यामध्ये मजा येते, थोडासा इंटरेस्ट निर्माण होतो. पुन्हा एकदा केतन, हा चेंडू देखील चांगला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी थोडासा प्रयत्नात अपयश येते. अन्यथा इथे धावबाद होण्याची संधी निर्माण झाली होती. दरम्यानच्या काळात 1 धाव आली आहे आणि या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय धावसंख्या एकूण होते ती 18 धावा. 18 धावा याचा अर्थ उमेश सर प्रति षटकाला 9च्या सरासरीने इथे धावा आल्या. जर आपण पाहिलं तर रघुदादा परदेशी यांनी पहिलं षटक हाताळलं त्यामध्ये त्यांनी 4 धावा दिल्या आणि केतन मेहर यांनी जे दुसरं षटक हाताळलं त्यामध्ये त्यांनी तब्बल 14 धावा दिल्या. मात्र एक दरम्यानच्या काळात त्यांनी गडी देखील बाद केला. हे मात्र विशेष आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. बॉलर नेम संजय वासकर. हे सुद्धा एक अतिशय हॅलो हा तर या ठिकाणी या ठिकाणी मात्र दरम्यानच्या काळामध्ये एक धाव आली आहे आणि ह्या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होते 2 बाद 19 धावा या ठिकाणी धावफलकावर लावल्या जातात. संजय वाचकर या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. स्वतः संघनायक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डीप मिडॉन इथे वा. या ठिकाणी मात्र पंचांचं बोट आकाशाकडे याचा अर्थ फलंदाज होतोय कॉट बिहाइंड द विकेट. हॅलो, तिसरा गडी या ठिकाणी आपण पाहतोय अलिबाग संघाचा. आरसी बॉयज अलिबाग संघ तिसरा गडी गमावतोय. धावा मात्र इथे आहेत त्या 19 धावा. 19 for 3. 19 धावामध्ये 3 गडी या ठिकाणी गारद झालेले आहेत. नवीन फलंदाज सूरज पाटील अलिबाग संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे आज जरी प्रेक्षकांची संख्या कमी असली तरी शेवटच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला इथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. कारण अंतिम सामने होतील, सेमी फायनल फायनल. चला पुढचा चेंडू टाकण्यासाठी इथे मात्र डावखुरा गोलंदाज इथे आणि चांगला चेंडू इथे हाताळला होता. 1 धाव तर घेतली आहे. आपण पंचांचा इशारा पाहूया. चेंडू बॅटवर आहे की बॅट टच असेल कारण पंचांचा कोणता इशारा येत नाही. 1 धाव आली आहे. मात्र 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती 3 बाद 20 या अंकावर संघ पोहोचतोय. गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा वास्कर आणि स्ट्राइक एंडला फलंदाज त्या ठिकाणी खेळेल तो राकेश. यावेळेचा चेंडू वा क्या बात है. फारच मी म्हणेन तर हा फलंदाज सुदैवी म्हणून, कारण यष्ट्यांच्या अगदी जवळून बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. मात्र यष्ट्यांचा वेध घेण्यात थोडासा कमी पडला, अन्यथा इथे त्रिफळाचीच झाला असता. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी चेंडू मात्र सिली
मिडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक दरम्यानच्या काळात एक धाव येते. या एक धावेच्या भरीने आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होते 3-21 अशी. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. तिसरा ना 14 षटक. हा 1 to go या षटकातला. हा बरोबर आहे. चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते केतनजी मेहर यांच्याकडून. जेव्हा चिंचपाड्याला सामने झाले होते 40+ तेव्हा सुद्धा मला संधी दिली होती केतन दादा आणि लारा दादाच्या माध्यमातून. तर इथे मात्र पंच आमच्याकडे वळले सांगितला चेंडू स्वेर आहे. एक धाव वाढेल. आणखी एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक धावेच्या भरीनंतर संघाची एकूण स्थिती होते ती 3-22 धावा. 3-22 पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेचा चेंडू मात्र इथे काय होत आहे. यष्टी रक्षक थोडासा त्या ठिकाणी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अन्यथा या ठिकाणी आणखी एक गडी गारद होताना आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र चेंडू निर्धाव गेला. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकाच्या अखेरीस संघाची एकूण स्थिती होती ती 22. याचा अर्थ उमेश सर प्रति षटकाला 7.33च्या सरासरीने इथे धावा आलेल्या आहेत. 3 षटक तर आतापर्यंत चांगले हाताळले. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये कसा खेळ होईल हे पाहणं देखील अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. रघुदादाच्या अगदी हातात जवळ बॉल गेला होता. मात्र त्यांच्या हातून बॉल निसटला आणि एक जीवदान मिळते. आणि या जीवदानाचा फलंदाज कशा प्रकारे फायदा करून घेतील हे येणारा काळच आपल्याला सांगेल. आतापर्यंत मात्र 22 धावा 3 षटकात. याचा अर्थ प्रति षटकाला 7.33च्या सरासरीने धावा इथे आलेल्या आहेत. आता उरलेल्या 2 षटकात जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील अलिबाग संघाला. अलिबाग संघ म्हटल्यानंतर आपल्यापासून जवळजवळ 60 किलोमीटरच्या अंतरावरून इथपर्यंत प्रवास करून आलेला संघ आहे. 4थं षटक घेऊन येत आहेत ते कैलाश पोरजी मॅन फ्रॉम धानसर. एक अष्टपैलू खेळाडू आणि एक स्पर्धा आयोजक सुद्धा आहेत. ते धानसर संघाची स्पर्धा असते तेव्हा त्यांचा प्रमुख रोल असतो तिथे. यावेळेचा चेंडू चांगला आहे आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय दणदणीत कणकणीत षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण स्थिती होते ती 28 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू आहे. पंचांकडून कोणता इशारा येत नाही. याचा अर्थ फेर डिलिव्हरी आहे. धावसंख्या आतापर्यंत 28 आलेली आहे. एक षटकार या ठिकाणी खाल्ल्यानंतर नक्कीच कैलाश पोरजी यांनी कमबॅक केलं. पुढचा चेंडू मात्र त्यांनी निर्धाव हाताळलेला आहे. यावेळेचा चेंडू देखील उंच आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. येतोय दणदणीत षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण धावसंख्या होती ती 34 धावा. आता मात्र धावांनी बऱ्यापैकी या ठिकाणी आकार घेतलेला आहे. कारण कैलाश यांच्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आले. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार आलेला आहे. तर आतापर्यंत धावसंख्या 34 या अंकावर आलेली आहे. दरम्यानच्या काळात 3 गडी बाद झाले होते. रघुदादा परदेशीने जो एक झेल सोडला ना त्या झेलची किंमत इथे त्यांना नक्कीच मोजावी लागते. बराचसा फरक पडला असता तो जर झेल घेतला असता तर. पुन्हा एकदा कैलाश. यावेळेचा चेंडू त्यांच्या अगदी फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये यशस्वी होत नाही. एक दरम्यानच्या काळात एक धाव आली आहे. या एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 3 बाद 35 या अंकावर धावसंख्या पोहोचते.
या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. आता मात्र कैलाश डावखुरा फलंदाज आल्यानंतर राईट आर्म राऊंड मारा करतात आणि उजवा फलंदाज आल्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात. पुढचा चेंडू, वा वा क्या बात आहे, अतिशय चांगला चेंडू. ह्या राऊंड द विकेट आणि ओव्हर द विकेट वरनं मला एक गोष्ट आठवते मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल श्रीलंकेचा एक गोलंदाज आहे कामुंदा मेंडिस. तो जेव्हा उजवा बॅट्समन यायचा तेव्हा उजव्या हाताने बॉलिंग करायचा आणि डावा बॅट्समन आला की डाव्या हाताने बॉलिंग करायचा. या ठिकाणी मात्र चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील असा येतोय दणदणीत खणखणीत षटकार. कैलाश बोरजी यांचं हे षटक काहीसं महागडं ठरलं, कारण या षटकामध्ये त्यांनी तब्बल तीन षटकार आणि एक सिंगल, याचा अर्थ 19 धावा दिल्या. चौथ्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर आमचे स्कोरर मित्र उमेशजी भोईर कळवतात की एकूण धावा होत आहेत त्या 41 धावा. आणि शेवटचं षटक आता असणार आहे आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मधील पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक. या ठिकाणी कोणता गोलंदाज येईल हे देखील 41 लॉस ऑफ 3 विकेट. 41 धावावर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहे. शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर संघाकडून शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते राज इंगळे. केतन मेहरनी एक बऱ्यापैकी गोलंदाजी केली, मात्र थोडंसं महागडं षटक ठरलं ते कैलाश बोरजी यांचं. हा, या षटकामध्ये आता पण 41 धावा झाल्या, त्याचा अर्थ ह्या षटकात 12-15 धावा आल्या तर या ठिकाणी धावसंख्या बऱ्यापैकी समाधानकारक पाहायला मिळेल आपल्याला. इंगळे आपल्या षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. हा चेंडू चांगला चेंडू आहे, ते क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्या ठिकाणी कोणती चूक करत नाही आणि तिथे चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळते या चांगल्या फटक्यावर, 1 धाव. याचं श्रेय मात्र त्या ठिकाणी स्वतः कर्णधार त्या ठिकाणी आहेत केतन मेहर आणि त्यांनी या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केले. या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतो धावसंख्या 42. अजूनही या षटकातले 5 चेंडू शिल्लक असतील. जास्तीत जास्त धावा म्हणजे जवळपास 55 ते 60 धावांची मजल गाठावी लागेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी इंगळे. यावेळेचा चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, 1च धाव मिळेल. ह्या 1 धावेच्या भरीनंतर पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि ह्या एकेरी धावेच्या भरीने धावसंख्या होते ती एकूण 43 धावा. 43 धावा होत आहेत. धावसंख्या सीमित ठेवलेली आहे. अजून या षटकातले चेंडू शिल्लक असतील आणि त्याच्यावर मोठे फटके मारावे लागतील, कारण नंदादेवी नांदगाव हा संघ देखील अतिशय चांगला बलवान संघ आहे. आणि इथे पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता होते, चेंडू निर्धाव जातोय. हॅलो, आणखी एक षटकार येतोय. धावसंख्या 49. राकेश वैयक्तिक 29 अंक धावसंख्येवर खेळत आहेत. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत धावसंख्या 49 झाली आणि ह्या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर साधारण धावसंख्या 60च्या आसपास जाऊ शकते. दोन्ही चेंडू इथे मात्र कर्णधार स्वतः संघनायक
या ठिकाणी गोलंदाजाला काही सूचना देत असतील की तुला 2 चेंडू हे अतिशय चांगले टाकावे लागतील, कारण आतापर्यंत आपण धावसंख्या अगदी मर्यादित ठेवली, सीमित ठेवलेली आहे. आणि फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना इथे मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस मात्र चेंडू पंच आमच्याकडे वळते, सांगता चेंडू स्वेर आहे, 1 धाव वाढते, एक अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागणार आहे. आणि ह्या 1 धावेच्या भरीनंतर आपण जर पाहिलं तर संघाची एकूण स्थिती 50 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी 50 धावा, अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू चांगला होता आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक आहे त्या ठिकाणी. 1 धाव आली आहे. 1 धावेच्या भरीने संघाची एकूण स्थिती होते ती 51 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आतापर्यंत धावसंख्या 51. इंगळे यांच्याकडून शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधील. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे पुन्हा एकदा पंचांकडे अपील करण्यात आली आहे. तर 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? होतोय आणि तिथे तो सफल देखील होतोय. 2 धावा मिळत आहेत आणि ह्या 2 धावाने आपण पाहिलं तर एकूण धावा होत आहेत. उमेश सर सांगतील मला. 53 धावा आणि 54 धावांच्या या ठिकाणी आवश्यकता असेल नंदादेवी नांदगाव संघाला. या ठिकाणी मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी केतनजी मेहर, लारा दादा या सर्वांचा आभार मानतो. मी थांबतो, मात्र तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा ही स्पर्धा. आणि याच्यानंतर शेवटच्या इनिंगची समालोचन करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आपले सर्वांचे लाडके दिनेशजी पाटील उर्फ सर्वांचे लाडके बंधू. धन्यवाद. ओव्हर टू दिनेश सर.
तर नक्कीच आपण एका स्वागताकडे बोलूया. रत्नदादा पाटील या मान्सून ब्रासचे अध्यक्ष आहेत, त्याचे शुभ हस्ते आजचा आवाज ज्यांचा आपण ऐकला ते सुरजजी शिंदे सर यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. खऱ्या अर्थात चांगलं योगदान त्यांचं लाभलं. 2 मॅच साठी त्यांनी आपला आवाज बहाल केला. तर आदरणीय सुरजजी शिंदे सर यांचा आपण शुभ सन्मान इथे पाहतो. या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय रत्नदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपला आवाज आपण दिलाच. सूर्यजी शिंदे सर, शिंदे सरकार या नावाने प्रसिद्ध असलेले त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया आणि वळूया या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या उत्तरार्धाकडे. तर आपण पप्पा यांचाही शुभसन्मान इथे करूया. त्यांचंही चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलंय. आदरणीय पप्पा या नावाने प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व यांचा शुभसन्मान स्पर्धेचे अध्यक्ष आपण पाहतोय. खऱ्या रत्नदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. तीस बॉल आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. आव्हान तर अगदी बॅलन्स उभं केलंय नंदादेवी नांदगाव संघाच्या समोर आरसी बॉईज अलिबागनं. आजच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट स्कोर ज्या आरसी बॉईज अलिबागच्या नावावरती राहिला आणि कदाचित लोवेस्ट ही दोन्ही रंग या स्पर्धेमध्ये आरसी बॉईजने पाहिलेत. परंतु आता मात्र मेडिटेकनं काल ही तसं केलं. हायस्ट स्कोर ही त्यांचा आणि लोवेस्ट ही त्यांचाच. तर मॅच सुरू करा लगेचच. 30 बॉल आणि 54 धावांची गरज. प्रफुल्ल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, स्ट्राईकवर लालचंद गावण, नॉन स्ट्राईकला केतन मेहर. 30 बॉल आणि 54 धावा. सुपर 4 मध्ये जिंकण्यासाठी ही लढाई सुरू आहे. कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल? मेडिटेक स्पोर्ट्स संघानं काल मात्र कमाल दाखवली. 1 बॉलची 2 धावा असताना जयेश पाटीलनं ठोकला षटकार आणि तिथून मात्र मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघ जाऊन ठेपला सरळ सुपर 4 मध्ये. आज कोणता संघ सुपर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल? कोणता संघ जल्लोष करेल? कोणता संघ आनंदाने सुपर 4 मध्ये जाईल? पहिला बॉल, अकोटप्प्याचा बॉल, उचली घेणारा बॉलला मात्र उत्तर नव्हतं लालचंद गावण यांच्याकडे. कटाक्ष टाकला दोन्ही पंचांकडे, परंतु त्या कटाक्षाचा काही उपयोग नाही, कारण एवढा सुंदर बॉल नीटचा समजलाच नाही. तो म्हणजेच लालचंद गावण यांना पहिला बॉल डॉट बॉल. प्रफुल्ल पाटील आणखीन एक अकुट टप्प्याचा बॉल. इथे मात्र पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आणि वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. बीमर साठी ऑन केलं जात आहे, अलर्ट केलं जात आहे. अकोट टप्प्याची गोलंदाजी. नो बॉल कॉल, नो बॉल. या बॉलच्या अगोदरच इथे मात्र हाईटचा पाहिला आपण आणि त्याच्यामुळेच या बॉल राहील फ्री हिट. त्याच्यामुळे एक चांगला बॉल, त्यानंतर वाईड आणि यानंतर मात्र नो बॉल. एकूण धावा आल्या. 2 बॉलचा खेळ संपलाय तर फक्त आणि फक्त एक नो बॉल. प्रफुल्ल पाटील फ्री हिट असेल या बॉलवर. लालचंद गावण यासाठी एक सुवर्ण संधी, मोठा फटका लगावण्याची. कनेक्टर केलाय. झेल बॉल हवेत राहील, परंतु झेल घेतला तरीही बाद दिला जाणार नाही, कारण त्यासाठी फ्री हिट राहिली आहे. फ्री हिट राहिली आहे. 1 रन्स मात्र मिळतीये. याच 2 फलंदाजांना मात्र मागचा सामना अभेद्य राहत सामना जिंकला होता. 50 धावांची पार्टनरशिप करत सामना जिंकला होता. तो 2 सलामी पुन्हा एकदा सज्ज आहे. केतन मेहरची बॅट मागच्या सामन्यात तळपली. आतापर्यंत पाहिलं दोन्ही फलंदाजांनी मात्र 2 मॅन ऑफ द मॅच, एक मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आत्मविश्वास दुणावला. एका बाजूला प्रफुल्ल पाटील त्यांनाही मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. त्याच्यामुळे सगळे एक दर्जेदार खेळाडू आमने सामने. उचली घेणारे बॉल जोरात टाकले जात आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल उचली घेतोय. चांगली गोलंदाजी आहे. फाईट तर रंगणार.
धावा तशा कमी नाहीयेत, त्याच्यामुळे फाईट आणि मॅच ही टाईट तर बनणार जरूर. चांगली गोलंदाजी होते. अकोट टप्प्याच्या बॉलवर विचार विनिमय केला जातोय आणि तीच रणनीती प्रफुल्ल पाटीलची. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह आपण पाहतोय. मोठी चपराक लगावण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल रन्स कंप्लीट आणि 1 रनवर समाधान मात्र मानतो केतन मेहर. आणि केतन मेहर 1 रन्सनं आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजेच 4 वर. पहिलं षटक पूर्व भारतामध्ये रघु परदेशीने फेकलं. धावा दिल्या 4. रघु परदेशी गोलंदाजी त्याही पेक्षा मी तर म्हणेन की आज संजय भास्करनं सगळ्यांना प्रभावित केलं. काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. क्या बात. पटकन लगावल्यानंतर थोडं स्वतःशीच बातचीत केली लालचंद गावांनी. परंतु आज लालचंद गावण यांचा दिवस राहिला जरूर. चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1 नो बॉल आणि 1 वाईट टाकून सुद्धा आतापर्यंत गोलंदाजीमध्ये फक्त 5 धावा बहाल केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. बॉल शिल्लक असतील तर फक्त आणि फक्त 1 केतन मेहर जाईल सामोरं. या बॉलवर धावा किती येतील की गोलंदाज चमत्कार दाखवेल. आणि हा मात्र बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राचे रन आतापर्यंत 3 एक्स्ट्राज या षटकामध्ये आलेत. त्याच्यामुळे धाव फलकावर धावा वधारल्या जात आहेत. 6 रन ऑन बोर्ड. अकोट टप्प्याच्या बॉलला या बॉलला मात्र केतन मेहरनं फिरकावलं. आतापर्यंत शांत संयमी राहिलेला केतन मेहरनं आक्रमकता सिद्ध केली. धावा पहिल्या षटकामध्ये जमत नव्हत्या. 3 एक्स्ट्राज आणि त्यावर 3 बॉल एक्स्ट्रा आले. एकूण 9 बॉल या षटकामध्ये हाताळले गेले आणि अंतिम बॉलवर मात्र केतन मेहरनं कर्णधार पद भूषवत इथे मात्र दाखवला षटकार. आणि षटकारानं धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 12 धावा. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉल मध्ये त्यामधल्या 12 धावा इथे मात्र बनल्या आणि आता 42 धावांची गरज. 24 बॉल आणि 42 धावा. चला सामना स्लो नका करू प्लीज. 24 बॉल आणि 42 धावा. विलास पाटील गोलंदाजीच्या मार्कवर 2,500 रुपयानं सेल केलेला हा खेळाडू. विलास पाटील षटक क्रमांक 2 हाताळतोय. 24 बॉल मध्ये 42 धावा उरलेत. लालचंद गावण ऑन स्ट्राईक. चांगली फटकेबाजी, चांगलं कनेक्शन आज थोडंसं पाहायला मिळतं लालचंद गावण यांच्याकडून. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. ज्या प्रकारच्या धावांची गरज आहे त्या प्रकारेच केतन मेहरचा खेळ आज पाहतोय आपण. काय सुरेख खेळ राहिलाय केतन मेहरचा आज. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर हा किताब फटकावला. आपलातून फटकेबाजी दाखवली. दोघांनी अभेद्य 50च्या वर धावसंख्या नेऊन ठेवली आणि अभेद्य पार्टनरशिप राहिली. दोघांनी विजय मिळवून दिला संघाला. आणखीन एक चांगला बॉल. स्क्वेअर बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल वरच समाधान मानावं लागेल. आणि इथे मात्र 1 रन. परंतु 1 रन घेतली जाते. डॉट बॉल पेक्षा 1 रन नेहमी चांगली. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं नेहमीच फायदेशीर. आणि ती फायदेशीर 1 रन्स आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये 1-1 रनला किती महत्व आलं होतं नंतर हे कळालं. इथे मात्र एक चांगला बॉल डॉट बॉलची सांगता होतीये. सामना बनवण्यासाठी गोलंदाजी मात्र चांगली सुरू आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याचं धावांचं अंतर मोठं नसलं तर या संध्याकाळच्या प्रहरी आता हळूहळू मोठं बनू शकतो. स्टेप आउट करत पुढे फटकावण्याचा प्रयत्न जरूर केलाय. हा राहिलाय डॉट बॉल. सामना बनतोय हळूहळू. सामन्यामध्ये शिरका वारसी बॉईज अलिबाग संघ करतोय आणि ते मात्र धाबडकर धावा लागले. 14 धावा. 50+ ऑन स्ट्राइक. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक्स्ट्राचे रन. फिरकीचा ताल. लेग ब्रेक पाहतोय आपण. अपुलातून लेग ब्रेक पाहतोय आणि थोडासा बॉल जास्तच बाहेर निघाला. आवाज यायला लागलाय बाहेरून. पहिल्या सामन्यामध्ये मॅच आपल्यातून होईल ती मात्र शंका नाहीये. सूरज पाटील षटक अजून बाकी आहे.
त्याच्यामुळे सामना अजून रंगेल. हे धावा तशा सोप्या नाहीयेत. खोलवर टाकलेला बॉलला चांगला फटकावलाय. चांगला फटका पाहिलाय आपण तिथे. मात्र लालचंद गावंडच्या बॅट मधून सिंगल रन्स मात्र मिळते या बॉलवर. आणि अशा प्रकारे या धावा जातात 16वर. 16 धावा बोर्डवर लागतात. या षटकातील खेळ शिल्लक असेल तो म्हणजे एक बॉलचा. केतन मेहर ऑन स्ट्राईक. 16 धावा. अजूनही 38 धावांची गरज आहे. 19 बॉल. प्रत्येक बॉलवर 2 धावांचा खेळ शिल्लक राहिलाय. चांगला फटका. सिंगल रन्स घेत अंतिम बॉलवर 1 रन्स घेत मात्र पुढचं षटक स्ट्राईकवर खेळण्याचं काम केतन मेहर करेल. 101 धावाली षटकामध्ये उत्तम गोलंदाजी राहिली आहे. धावा फक्त आणि फक्त आल्या त्या म्हणजे तिथे 5 आणि त्याच्यामुळे 17 धावा बोर्डवर लागलेत. 18 बॉल आणि 37 धावा. 18 बॉल 37 धावा. सामना इथून बनलाय जरूर. विलास पाटीलच्या गोलंदाजीनं सामना बनवलाय. लालचंद गावंडवर प्रेशर क्रिएट केलाय. बॉल निर्धाव खेळण्यामध्ये त्याला मात्र भर पाडली आहे. त्याच्यामुळे इथून खेळ करावा. बॉल द्या. सूरज पाटील. हे षटक फार निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये धावा किती येतील, या षटक कशा प्रकारचा हाताळला जाईल. या षटकामध्ये जर का धावा कमी आल्या तर प्रेशर क्रिएट होईल नंदादेवी नांदगाव संघावर. परंतु जर का या षटकामध्ये एकाच दुसरा मोठा फटका आला ना तर आव्हान समोर दिसायला लागेल नंदादेवी नांदगाव संघाला. बॉलांची पारख केली जाते संतोष दादा. मात्र पारख आता बऱ्यापैकी झाली आहे. त्याच्यामुळे इथे नवनवीन कारण बॉल इथे मात्र प्रत्येकाला हवा आहे. चांगला खेळ करायचा आहे. थोडासा खराब झाला बॉल की लगेच बदलून नवीन घ्यायचा आहे. सूरज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. केतन मेहर ऑन स्ट्राईक. 18-37 गणित. मी तू घेऊन नको असा खेळ सुरू होता. पण 1 रन मात्र घेतलं तर 1 रन नाही सोडू शकत. 1 रन नाही सोडू शकत कारण त्यांना माहिती आहे की 1-1 रन नंतर उपयोगात येईल. लालचंद गावंडचा असा दिवस राहिलाय. पण दिवस गाजवायचा असेल तर ह्याच अंतिम सामन्यामध्ये लालचंद गावंडला बरसावा लागेल. आतापर्यंत खेळ सुरेख नाही बनलाय पण इथून मात्र खेळ बदलावा लागेल. सूरज पाटीलच्या हातामध्ये बॉल आहे. या षटक जर चांगलं हाताळलं ना तर आरसी बॉईज अलिबाग संघ शिरकाव करू शकतो. तुटपुंजा धावा तशा नाहीयेत. 54 धावांचं आव्हान या शेवटच्या सामन्यात ताकदवान बनेल यात तीळ मात्र शंका नाहीये. लालचंद गावंड ऑन स्ट्राईक. धावा बनताय तिथे मग धावा बनतील. सिंगल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. 2 धावा इथे बनल्या जिथे एकही धाव नव्हती. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला. 22ची धाव मात्र आली आणि 22च्या रूपाने 2 धावा आल्या. प्रेशर क्रिएट केला जातोय जरूर परंतु शांत संयमी खेळ राहील. अजूनही सामना कोणासाठी संपला नाही. एक सिंगल डबल ला प्रेशर क्रिएट केला जातोय. या 2 धावांनी 20 वर नजर मारली जाते. बॉल शिल्लक राहिले ते 17. जिंकण्यासाठी अजूनही 16 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज. आणि हा उलगवलाय. आतापर्यंत शांत राहिलेला लालचंद गावंडला सीमारेषेच्या बाहेरून आवाज यायला सुरुवात झाली होती. आणि करतोस काय, खेळतोस काय, दिवस गाजवला तू जरूर पण इथून अजून ही खेळ संपला नाहीये. डॉट बॉल खेळला. प्रेशर क्रिएट झाला. 22च्या नशिबाच्या 2 धावा आल्या. एवढंच नव्हे तर स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा राहिला परंतु नशिबाने त्याला स्ट्राईक वर आणलं आणि त्याने मात्र दाखवला. सूरज पाटील आसमान ठोकला लॉंगॉनच्या डोक्यावरून. या षटकाराने धावा बनल्या तब्बल 26.
आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक चांगला फटका. मी म्हटलं होतं की आज दिवस लालचंद गावणचा आहे, त्याला नाही रोखू शकत. एक भाऊ समोरून सामना पाहतोय, पंतांच्या भूमिकेमध्ये दोन पार्टनर्स पाहतोय. जीवन गावणचा खेळ कोण विसरेल. एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना मागच्या वर्षी सुरुवात एका सामन्यामध्ये 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना जीवन गावांना षटकार खेचत वाघिरीवाडा संघाला विजेता आरूढ केला होता. त्यांचे बंधुराज लालचंद गावण, जो आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आला होता. त्याने लागोपाठच्या 2 बॉलवर 10 धावा ठोकत इथे मात्र चांगला खेळ दाखवलाय. सिराजला कोण विसरेल. सिराजचा सुटलेला झेल, सिराजनं झेल घेतला, सीमारेषेच्या बाहेर गेला, त्यानंतर अडचणीमध्ये संघ आला आणि त्यात सिराजनं मात्र सामन्यानंतर जिंकून दिला. वेळ बदलतीये, प्रयत्न करत राहा. वेळ बदलतीये, बॉल बराच वेळ हवेत राहिलाय. आपली कामगिरी चोख बजावली आहे जरूर. लालचंद गावणला 2 फटक्यानं सामन्यात घेऊन आला लालचंद गावण आणि या बॉलवर मात्र विकेट गमावली आहे. परंतु कौतुकास्पद कामगिरी राहिली आजच्या दिवसभरामध्ये लालचंद गावणची. त्याच्यामुळे लालचंद गावण यांचं विशेष कौतुक राहील. धावफलकावर धावा लागलेत. क्रमांक 1 चा फलंदाज मात्र झाला बाद. धावा लागलेत त्या म्हणजे 30 जिंकण्यासाठी 13 बॉल आणि 24 धावांची गरज. उदय घरत नवीन फलंदाज, चांगली फटकेबाजी राहिली. टाळ्या होऊ द्या जय लालचंद गावणसाठी. मित्रांनो 50+ चा हा खेळाडूनं आजही ती दहशतन दरावर दाखवलाय. उदय घरत, उदय घरत नवीन फलंदाज क्रीजर उभा आहे. नवीन फलंदाज जाईल. एका बाजूला केतन मेहर संघाचा संघनायक आहे. 40+ मान्सून ब्लास्ट 2025 च्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला क्वालिफाय व्हायचं आहे. त्यासाठीची ही झुंज. आज दिवसभर कोणी काय केलाय, कसा खेळ राहिला याही पेक्षा आता काय करायचंय, इथून पुढचा प्रवास कसा, हाच मात्र विचार केला जाईल. बॉल शिल्लक आहे 13, जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 13-24. सूरज पाटील उदय खरतसाठी. होरचोले संघाचा आणखीन एक ताकदवान फलंदाज उदय खरत ऑन स्ट्राईक. 13 बॉल आणि 24 धावांची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा खूप बॉल बाहेर निघाला आणि त्याच्यामुळे पंचांचा इशारा आला. ही अवांतरची धाव, एक्स्ट्राची धाव वाईटच्या रूपानं. 13-23. 13 बॉल 23 धावांची गरज. सुंदर खेळ सुरू आहे दोन्ही संघांमध्ये. काटे की टक्कर, फटका सजवलाय, ताकद आजमावली, मिडल खेळला बॉलला उदय घरतनं आणि हा उदय सांगतोय की आमच्या विजयाचा उदय जवळ आलाय. सूरज पाटील वर प्रहार झाले. जो सूरज पाटीलचा षटक निर्णायक ठरू शकला असता तो निर्णायक ठरतो नंदादेवी नांदगाव संघासाठी. आणि या षटकानं मात्र षटकामध्ये धावा आल्या तब्बल 20 आणि त्याच्यामुळे समीकरण आता बदलेल. धावफलकावर धावा लागल्या तर तब्बल 37. जिंकण्यासाठी इथूनही गरज राहिली आहे. 12 बॉल 17 धावा. निर्णायक क्षणाला उदय घरतनं हात ठोकलेला षटकार. निर्णायक क्षणाला लालचंद गावांना बदललेला गिअर. 1 षटकार 1 चौकार नंतर विकेट. त्यानंतर आलेला उदय घरतला पडलेला वाईड आणि लगेच ठोकला षटकार. अफलातून फटकेबाजी. 12 बॉल 17 धावा. या षटकामध्ये नेमकं काय घडेल, केतन मेहरच्या डोक्यामध्ये काय चाललंय, उदय घरतला माहिती आहे सामना कुठे न्यायचे आहे. इथून जिंकायचं असेल तर मात्र 12 बॉल 17 धावा कंप्लीट कराव्या लागतील. इथून जिंकायचं असेल तर 12 बॉल 17 धावा रोखाव्या लागतील. आरसी बॉईज अलिबाग संघाला. नेमका कोण जिंकेल. 12 बॉल 17 धावा. सचिन म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ओळख राहिली सचिन म्हात्रेची. तो सचिन म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर केतन मेहर. 12 बॉल 17 धावा. एकाच षटकारानं सामन्याचं चित्र पुन्हा एकदा पलटलंय. क्रिकेटचा खेळ असा राहिलाय, कधी इकडे बाजू तर कधी तिकडे. त्याच्यामुळे इकडे तिकडे करत आपल्या पराक्रमानं ती बाजू आपल्याकडे झुकवण्याचं काम प्रत्येक खेळाडू करत असतो. आज मात्र खेळाडूंची 40+ खेळाडूंची आज कसोटी लागली, कारण कडाक्याचं ऊन सगळ्यांना सापडलंय. फटका फसलाय, बॉल हवेत राहिलाय, सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक सतत दूर राहिलाय. बॉल चाच पडला जातो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. झेलचा प्रयत्न जरूर राहिला. केतन मेहरचा झेल टिपण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जरूर राहिलाय, पण तिथे मात्र सेफ लँडिंग पाहते. 2 रन्स कंप्लीट झाल्या
11 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 11 बॉल 15. सचिन म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर तर केतन मेहर संघाचा संघनायक तारणहार ऑन स्ट्राइक. कनेक्ट केले जात आहेत. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील का? सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. फेकी होते. बॅकअप चांगला होता जरूर, परंतु या 2 धावा बहाल केल्या जात आहेत. बॅटला कनेक्ट झाला की धावा लुटल्या जात आहेत. या 2-2 धावा उपयोगी पण ठरत आहेत. आता मात्र 10 बॉल आणि 13 धावा. 10 बॉल 13 धावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा रंगतदार सामना. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ही झुंज सुरू आहे. प्रत्येकानं आपल्या परीने प्रयत्न केलेत. पहिल्या सकाळ सत्रामध्ये नंदादेवी नांदगाव संघाने लागोपाठचे 2 सामने जिंकत सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि तिथूनच नंतर मात्र अडचणीचा प्रवास करत आरसी बॉईज अलिबाग संघ इथपर्यंत पोहोचला. भूपेंद्र पाटील संघाचा संघ मालक पहा, त्यांना माहिती आहे परफेक्ट ऑलराऊंडर जरूर आहे भूपेंद्र, आणि त्याने मात्र संघ पॅक केला. ते स्वतः पाणी घेऊन जात आहेत. केतन मेहर आपल्या संघाच्या संघनायकाबरोबर हितकूच केली जाईल. उदय घरातला कानमंत्र दिला जाईल की बाबांनो आपण संघ पॅक केलाय तर नुसताच नाही तर लोकांना पॅक करायचंय आपल्याला, आणि त्यासाठीच आपल्याला इथून जिंकायचं आहे. सुपर 4 मध्ये दाखल व्हायचं आहे. तुम्हाला किल्ला लढवायचा आहे. कानमंत्र दिला जाईल. परंतु गोलंदाज एका बाजूला सचिन म्हात्रेला माहिती आहे की धावा रोखायचे आहेत. या षटकामध्ये धावा किती येतील, कारण गणित राहिलं 10 बॉल आणि 13 धावांचं. एक मोठा फटका सामन्याची हवा काढून टाकेल, परंतु एका दुसरा डॉट बॉल पुन्हा सामना बनवेल. 10 बॉल 13 धावा. क्या बात, अफलातून फटका भूपेंद्र पाटील न कानमंत्र असा दिला. रात्रीची सोय तुझी करतोय की काय असं काहीच सांगून भूपेंद्र पाटील इकडे परतला. आज पार्टी करणाऱ्याला दिली जाईल. तू ठोक, तू लढ आणि जिंक आपल्या संघासाठी, असाच काहीसा निर्वाणीचा इशारा दिला आणि केतन मेहरनं तो इशारा पाळला. मिड विकेटची सीमारेषा सहज आणि सहजच क्लिअर केली आहे. 9 बॉल 7 धावा. मात्र आणखी एक चांगला फटका. कर्णधार ऑन द फायर. अफलातून फटकेबाजी एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा खडे खडे भिरकावली आणि इथे मात्र स्कोर इज लेवल. ठोकला षटकार. केतन मेहर ऑन फायर. अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिक राहिलंय आणि इथे आपण पाहतो भूपेंद्र पाटीलच्या चेहऱ्यावरचं हसू पाहतोय. नंदादेवी नांदगाव संघ मात्र आता इथून पराभूत होणं अशक्य राहिलंय. एकच रनचा अंतर राहिलंय. बॉल शिल्लक असेल तब्बल 8. बॅटची कडा आणि दिमागदार प्रवास. अप्रतिम दर्जेदार अफलातून कामगिरी राहिली आणि इथे मात्र पाहतो भूपेंद्र पाटीलचा इशारा पहा. भूपेंद्र पाटील सांगतायत आम्ही पोहोचलोय सुपर 4 मध्ये आणि त्यांचं विशेष कौतुक. अफलातून खेळ राहिला. मॅन ऑफ द मॅच उत्तम दर्जेदार गोलंदाजी जरूर राहिली. रघु परदेशीची गोलंदाजी चांगली राहिली. संजय भास्करची गोलंदाजी चांगली राहिली. परंतु 1 विकेट आणि आपल्या फलंदाजीतून सर्वांना मंत्रमुग्ध करणारा संघनायक ठरला या सामन्यात. संघनायक केतन मेहर मॅन ऑफ द मॅच. 1 विकेट आणि तब्बल 30 धावा ठोकल्या केतन मेहरनं आणि आपल्या नंदादेवी नांदगाव संघाला मात्र सुपर 4 मध्ये दाखल करण्याचे स्वप्न त्याने आज आपल्या फलंदाजीच्या आधारावरती करून दाखवलंय सिद्ध. अभिनंदन केतन मेहर. यायचं आपण मॅन ऑफ द मॅच केतन मेहर. अभिनंदन सगळ्यांचं. भूपेंद्र पाटील तुमचंही विशेष अभिनंदन आणि संपूर्ण टीमचं विशेष अभिनंदन करतो. आणि केतन मेहर आपण या मॅन ऑफ द मॅच साठी या. आणि ही स्पर्धा इथे मात्र संपली. असं आम्ही आजच्या दिवसाची ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज इथे संपली असं आम्ही जाहीर करतो. आरसी बॉयज अलिबाग तुमचाही खेळ बहारदार राहिला. तुमचाही विशेष कौतुक. दूरवरचा प्रवास करत तुम्ही इथपर्यंत आलात, त्याच्यामुळे तुमचाही विशेष कौतुक. चांगले लढलात, चांगले खेळलात.